आणि आमचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीशजी पाटील साहेब यांना जात आहे. आणि आज आयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि माझे साहित्यिक गुरु शिवाजी मोरे आणि कालचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब सुभाषजी अहिरे तसेच डॉक्टर फुलाबागू यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन भेटतं. त्यानुसार मी साहित्यिकाच्या ह्याच्यात मी पुढं सरतोय. आणि याच्या अगोदर सगळे ग्रॅज्युएट साहित्यिकांचं कार्यक्रम झाले असे मी समजतो. फक्त एक ग्रॅज्युएट राहिलेले रोहिणजी माळी राहिलेले आहेत. त्याच्यात मी पहिली दुसरीतला विद्यार्थी असं समजायचं. माझा कार्यक्रम आता या ठिकाणी घेणार आहेत. ऐराणीमध्ये येसा दादांनी फाशी लिहिली. माझ्या कथेचं नाव आहे येसा दादांनी फाशी लिहिली. शेनपूर म्हणून गाव तालुक्यापासून 15-20 किलोमीटर अंतरावर. आणि त्या गावाला जायला गाडी एक सकाळी एक संध्याकाळी. आणि जर तुम्हाला जायचं असेल तर फाट्यावर उतरून जावं लागत. फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर शेनपूर. शेनपूर हे नाव काय पडलं की त्या गावात इथे काही म्हशी होत्या की त्या ठिकाणी जिकडे तिकडे शेण पडलेलं दिसायचं. त्याच्यामुळे त्या गावाला शेनपूर हे नाव पडलेलं होतं. आणि बघा फाट्यावर उतरल्यानंतर बघा बस मधून उतरलेल्या लोकांना त्याने आपल्या हॉटेलमध्ये यावं म्हणून भजीवाले आपल्या तेलावरती पाणी शिंपडतात. छर्रकन आवाज होतो. तो चहावाला तो आपलं बोगणी ठोकस जोर जोरमा की जेणेकरून ऐकी राय का आपल्याकडे यावं पाहिजे. आणि फाटापासून रस्ता खड्डा कुट्टाच ना उच्चा निचा माजमा कुत्र जपेल त्याला माहिती आगे मग एक गाडी येत नाही. पुढे जावानंतर गावना बाहेर 2 शाळा, मराठी शाळा आणि इंग्लिश स्कूल. इंग्लिश स्कूल चांगली भारी भारी कपडा घालेली मग एकदा काय राहती. मराठी शाळा जुना कपडा सुद्धा काय राहती. आणि गावना दर्जावर लिखेल शेनपूर गावातील ग्रामस्थ आपलं स्वागत करीत आहे. देखा या गाव म्हणा यसा दादा. यसा दादा शेनपूर आहे गाव. आणि त्या गाव म्हणजे मी तुमले यसा दादा एकदम प्रामाणिक माणूस. कोणा राजकारण मा नाही, कोणा यामा नाही, लेवा देवा मा नाही. सकाळी उठना आपला आपला शेणना खट्टात झाडाना अंगण झाडाना आणि त्या आवाजूना म्हणजे गलीमा पहिली ती पार्टीसनी बेल पडे असं यसा दादा काम चाले रोज 3 उगे सण. आणि त्या गावमा एक शहाणा होता. शहाणा प्रत्येक गावमा राहतं. 2 प्रकारना शहाणा राहतं. एक 1.5 शहाणा आणि जो सामाजिक काममा कुठे उभे पडत दवाखाना लगीन याय बसता तो शहाणा. तसा शहाणा त्या गावमा होता. आणि त्या शहाणांजोडे 4-5 लोके गप्पा मारत बसेल होतात. त्या सांगी राहतात. कोण लाडकी बहिणी गप्पा करांत, कोण आपला दुड ग्रंथ चर्चा करांत. अशा चर्चा चालू असताना तथाईन दागाना पळत ना आणि म्हणे शहाणा भाऊ तू काय माहित पड का म्हणे काय झालं. कारण की प्रत्येक गोट या शहाणाला गाव माने माहित राहील. म्हणे यस दादांनी फाशी लिहिली. हा अरे कस काय फाशी लिहिली भाऊ म्हणे. काय आयु घे का म्हणे. नाही म्हणे दोर मोरदार होता दटकन तुटणार पटकन पडणार थोडं कंबर ठेसायला आले. अरे मग म्हणे आपले देखाले जाणंच पडी. यसा दादाला देखायला जाणं पडी. मग शानाभाऊ निघणार. शानाभाऊ संगे 4-5 लोक निघणार. गॅप तटे वरली गेली मग घर होतं. येसा दादानं वट्टावर गर्दी अंगलमा गर्दी. कोण खिडकी मांडू किराणा, कोण दारण वाटतोय सन गंमत किराणा. घर अख्खं फुल भरेल. अहो शानाभाऊ शानाभाऊ म्हणे सनपाटासनी रस्ता सोडी दिला. आणि शानाभाऊ मजा घ्या. ते यसा दाल कोण पाणी पाहिजे राहतं. ते कोण चहा पाजान आग्रह करांत. लाईट जायला होती. कोण ते पुट्टावरी हवा घाली राहतं. मग यसा दादांजोडे शानाभाऊ घ्या. शानाभाऊना खांदोरा हात ठेवा. येसा दादा तुम्ही काय करा आता. येसा दादा गुडगामा डोकं घालीन बसेल होता. माले ते की वर मान करी. आणि येसा दादानं उंडूक दाटायना. शानाभाऊ नको म्हणे आई जिंदगी मी असं सर पाय हाराय रे भाऊ मला मरी जाऊ दे शाना मला मरी जाऊ दे. येसा दादा येडा वैद्यात का काय तुम्ही हा असं नाही शाना मला ते मन उकळी घे मला मरी जाणार रे भाऊ मला मरी जाय. यसा दादा ज्या देवनी तुमले जन्मभाग आलेले त्यांना मरण सुद्धा निसर्गातून. असं का तुम्ही जीवनात येताय लेवाना माराना फाशीली सर आई एकदम तुम्ही चुकीनं करा बरं का. यसा
नाही ना रे शाना, उगणं तर त्याचा राबी राहिनो, उगणं तर राबी राहिनो, मन कर्ज फिटत नाही, सावकार धीर मारत नाही, घरमा तेल मिटना बाजार नाही शाना, मले मरी जाऊ दे. आय याचा असं न करा ना हो. देख शाना, एकच कमीच वापरी राहिलो, किती काय बात करू रे मी. शेतीमा पिकत नाही, वर्षालाच होत नाही, मन कोट पण मनवर लिहत नाही, आणि त्या सगळा साहेब होतच नाही. आता बायका पोरे मनवर लिहतच नाही, एकला कुठाई मारायलो शाना, मला मरे जाऊ दे शाना शाना. यसा दादा असं इथलं डरी सण मरण नाही पडत. तुम्ही संसाराला काही डरी घ्यात का? एकदम तुम्ही चुकी न करणार. कर्जाले प्यायसून तुम्ही मराल निघणार हा? नाही शाना, मना ते मन उकडी गे. अरे मना खिसा मा हात याला नाही है, आजी कंडिशन वगैरे मी रात दिन राबी राहिनो, तरी मन कोण गोष्ट ध्यान मानलेत नाही, मनावर काही प्रगती होत नाही. भाऊ शाना, हे दादा तू ना कर्ज बिर्ज कितलं होईल? वही 4-5 लाख रुपया. बर इतकंच कर्ज आलं काय मला चालला होता. अरे भाऊ तुला इतकं खास मापन खिसा मग दमडी नाही, आणि तुला इतकंच कर्ज. येस दादा तुम्हाला वावर कितलंय? वही 1.5 पर्सन. देतस का मला 1 कोटी मा? नाही ना, वाळा वडील नाही, कसं इच्छू बर. आणि शाना मनोभाव डायरेक्ट 1 कोटीले. येस दादा तुम्ही स्वतःले गरीब समजे राहणार, आणि ते वावर तुम्हाला हायवे लागे जाई राहणार, त्यामुळे तुमले भरपूर पैसा भेटा, आणि तुम्ही 4-5 लाख नि करता तुम्ही तुम्हाला जीव दे राहणार. शाना मी इथला पैसा आलाय, मी इथला खोल विचार करा निर्भूत शाना मी. यसा दादा देखा गणच लोक स्वर कर्ज रास व्यापारी 1-1 कोटी कर्ज रास, त्या कधी असा करतस का? आणि तुम्ही इथला सा कर्ज आले द्यायचं मला चालणार होता. आई चांगलं आहे का? बरं हा बरं आहे शाना भाऊ, बरं जाय दोर तुटना आणि विचार मिटना नाही, ते मरेलवर पस्तावा करेल काहीच काम नाही राहता म्हणा. येस दादा तुम्ही आहे ना शांतात आल्या तिथला मा यसा पोर दीपाली ती सासरांकडे जायला, तिला कोणातरी निरोप लागणार की मन बापनी फाशी लिहिली असं, तिना लगेच फोन होणार. यसादा फोनवरून ना, पण यसादा काही फोन उचले नाही. मग तो फोन शाना नुसला तिथं आणि ते पोरवरनी यसादा शाना भाऊ मना बाप माले डोळ्याला दाखव द्या, मना बाप न पै कर्ज मी फेडी दिसू, पण मना बाप माले डोळ्याला दाखव द्या. शाना भाऊ मन बापले नेंबन समजाडी द्या, मन बापले वाचाडी द्या असं सांग. आणि मग मी शाना भाऊनी फोन लिहिला, आणि तो स्पीकर ऑन करीस नाही. यसादा लायकाळ यसादा सांगता का तुम्ही पोर 1-1 पै कर्ज फेडी द्यावा आहे. यसादा म्हणे शाना म्हणे पोर मन कर्ज फेडी द्या आहे, 1-1 पै फेडी द्या का? अंडेर ती अंडेरच राहत बरं, आपण अंडोर मागतस आणि गृहहत्या करतस. देखा अंडेरनं काम कितलं आहे राज, कितली माया असतील. आणि देखा अवमाना पोऱ्या रम्या कसा मटराय संदकी राहणार, एक सबक बोली नाही राहणार, बापना जीव जाय राहता, पण त्यांना काही त्यांना माहिती काही त्यांनी शेख शब्द काढा आणि बापना करता कधी डोळ्या माय नासो काढत नाही. आणि ते ऐकी सण शानाने मी बोललो रम्या नुसतं कालेच काय करस, सुट्टीने रोज बापले जरासं मदत करत जाय, आणि तू जरासं कालेच करा जरासं ऐकत जाय, आणि मोबाईल मान टीव्ही मग काय बोटे घालस. अरे जमाना कठीण शे, बाप शे तो लोक ठीक शे, कोण भीक घालाव नाही असं सांगणी रम्याने मान हालाय दिदी. तर ते बाजूले शांता वहिनी बसवलं, त्यात तोंडले पदरलाई सण. मी सांगाय शांता वहिनी तुमचं नाव शांता आहे, जरा शांता लेत जा आणि शांतता बी देत जा असं ऐक. आणि यसा झाल गालमा असू ना त्या म्हणे देखा अहो दोर मुरदार होतात, तुटी घ्या दटकन पडी घ्या, देवनी वाचाडी लिद तुम्ही समजाडी दिद. हा ते आई बट त्यानं देवनच करामत आहे ना, वाचाडणार देवच याती आधी त्यासनी नेमन राहायला पाहिजे. त्यासनी मागे मोरे ना विचार करा, आणि बायका पोरेस ना विचार करा, आणि त्यासनी आत्महत्या करायला प्रयत्न करा. मग यसा सांग यसा तुम्ही आता